तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 44 बघणार आहोत. तर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज मिळत राहतील. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इरा सोडवण्यामध्ये मदत होईल. तर बघा, यामधून जे लॅब ओव्हर आहे यामधून टायपिंग प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल पाथ लर्निंगवरती जाऊया. तर यामधून मी स्टार्ट करतो. तर बघा, त्यांनी आपल्याला 5 स्टेप्स दिलेले आहे, यामधून स्टार्ट करूया. आणि पहिला प्रश्न आहे बघा आपला, पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी कोणत्या स्टेप्स असतात? तर ते म्हणजे स्टार्ट बटन आणि यामधून पॉवर पॉईंट्स. तर 3rd नंबरचा ऑप्शन आहे. समोरचा प्रश्न बघा आता, तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा. तर ते म्हणजे .pptx. हे पॉवर पॉईंटचं एक्सटेन्शन असते मित्रांनो. समोरचा प्रश्न बघा, डॅश डॅश टेक्स्ट अधिक ठळक बनवतो. तर ते म्हणजेच बोल्ड केल्याने टेक्स्ट आपला आणखी जाडा दिसतो. नंतर आहे, नेक्स्ट करूया. तर बघा, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर्स ॲड करण्याकरिता तुम्हाला डॅश डॅश टॅबवर ग्रुपवर क्लिक करावे लागेल. तर यामधून आपल्याला चित्र ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅब आणि इमेजेस यावरती जावे लागेल. तर 2nd नंबरचं उत्तर आहे. यावरती क्लिक करू, सबमिट. तर बघा, लास्ट प्रश्न आहे, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाईड थीम चेंज करू शकता. तर ते म्हणजेच डिझाईन टॅब. तर यामध्ये त्यांना आपण डिझाईन टॅबच्या मदतीनं आपण थीम चेंज करू शकतो स्लाईड्सची. तर बघा, इथं आपलं जे सेल पाथ लर्निंग होतं ते सुद्धा इथं सॉल्व झालेलं आहे. यानंतर आपण आता नॉलेज चेक बघून घेऊ. तर फास्टमध्ये बघा, तर यामध्ये चुका होऊ देऊ नका मित्रांनो, ठीक आहे. नंतर बघा, पॉवर पॉईंट स्लाईडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल? तर यामध्ये आपल्याला बघा, पिक्चर्स राईट क्लिक करणे आणि पिक्चर्स बदलणे. तर पहिल्या नंबरचं उत्तर आहे. नंतर आहे, तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय कराल? तर ते म्हणजेच डिझाईन टॅब. 3rd नंबरचं उत्तर आहे मित्रांनो. डिझाईन टॅबच्या मधून आपण थीम वगैरे चेंज करू शकतो, कलर चेंज करू शकतो. नंतर आहे, तुम्ही पॉवर पॉईंटमधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केलमध्ये चेंज केला आहे. पुन्हा कलर व्ह्यूमध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक करायला पाहिजे? तर ते म्हणजेच आपल्याला इथं बॅक टू कलर व्ह्यू यावरती क्लिक करावं लागेल. 2nd नंबरचा ऑप्शन आहे. नंतर बघा, जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डेस्कटॉपवर किंवा कम्प्युटरवर सेव्ह करता तेव्हा नंतर पुन्हाही तुम्ही कशामधून ॲक्सेस करू शकता? तर ती फाईल पुन्हा आपण जिथे तुम्ही सेव्ह केलेली होती ना, त्यामधूनच त्या लोकेशनमधून आपण ते एडिट करू शकतो, ॲड करू शकतो त्यामध्ये काही. नंतर आहे, तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन पुढीलपैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट किंवा सेव्ह करू शकता? तर ते म्हणजेच बघा, आपण इथं PDF करू शकतो, त्यानंतर इथं PPTX फॉर्मॅटमध्ये, कारण की प्रेझेंटेशनचं एक्सटेन्शनच PPTX असते. आणि JPEG फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर तिन्हीसुद्धा उत्तर आहे मित्रांनो. तर सबमिट करूया इथं सेव्ह करून. बघा, आपण इथं जे आपलं नॉलेज चेक होतं ते सुद्धा बघितलेलं आहे. इथं ओके करूया. आणि त्यानंतर बघा, इथं डू इट युअरसेल्फ. तर थोडं लक्षपूर्वक बघा मित्रांनो, चुका होऊ देऊ नका यामध्ये. नंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा. नंतर त्याचा कलर रेड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट करूया. तर बघा, या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला जो टेक्स्ट त्यांनी सांगितलेला आहे 75% बघा, इथं हा टेक्स्ट पूर्णपैकी तुम्ही सिलेक्ट करा, पूर्णचा पूर्ण टेक्स्ट. त्यानंतर इथं फॉन्ट कलर आहे बघा, फॉन्ट कलरवरती क्लिक करा, यामधून रेड कलर निवडा. बघा, 2nd नंबरचाच आहे, यावरती क्लिक करा, नंतरच आन्सर सबमिट करा. एवढं झाल्यानंतर दुसरा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब न्यू स्लाईड याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता न्यू स्लाईडसाठी बघा, इथं न्यू स्लाईडवरती क्लिक करावं लागेल होम टॅबमध्ये आणि यामधून ब्लँक. तर ब्लँक घेतल्यानंतर ब्लँक स्लाईड इन्सर्ट होऊन जाईल एक, नंतर सबमिट. 3rd क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते सेंटरला अलाइन करा. त्याचा फॉन्ट
BLMT असेच ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर परत स्टार्ट करूया यामध्ये. आता बघा आपल्याला परत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला माय पोर्टफोलिओ, बघा इथं पोर्टफोलिओ हा टेक्स्ट आहे ते आपण सिलेक्ट केला यामधून पूर्ण. नंतर इथं सेंटरला अलाइन केला, बघा सेंटर पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथं अलाइन सेंटर केलं आणि यामधून फॉन्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे BLMT, ठीक आहे ना. फॉन्ट आपण इथं स्क्रोल वर अप करून चूज करून घेऊ, ठीक आहे. तर BLMT बघा इथं हा फॉन्ट आहे तो, त्यावरती क्लिक करूया आणि बोल्ड करा. तर बोल्ड आहे ऑलरेडी त्याला, तर काढून परत लागू करू बोल्ड आणि नंतरच आन्सर जे आहे ते सबमिट करूया. तर लास्ट सेकंड प्रश्न बघा आपला, स्लाईड नंबर 3 मधून आय हॅव पासून इयर्स टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट साईज 20 फॉन्ट स्टाईल ॲरो एरियल नॅरो करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप ह्याचा वापर करा. तर परत स्टार्ट करूया. त्यामध्ये आपल्याला त्यांनी स्लाईड नंबर 3 वर एक पॅरेग्राफ दिलेला आहे बघा, त्याची फॉन्ट आणि फॉन्ट साईज दोन्हीसुद्धा चेंज करायचं आहे. तर स्लाईड नंबर 3 यामधून बघा आय हॅव बॅचलर्स डिग्री पासून तर 2 इयर्सपर्यंत, म्हणजे पूर्ण हा जो पॅरेग्राफ आहे ते पूर्ण सिलेक्ट करावे लागेल. नंतर बघा इथं फॉन्ट साईज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण 20 घेऊन घेऊ आणि जो फॉन्ट आहे तो एरियल नॅरो. त्यामधून फॉन्ट तुम्ही चूज करून घ्या एरियल नॅरो, ठीक आहे ना. यावरती क्लिक करूया आणि नंतरच आन्सर सबमिट करू. आता लास्ट प्रश्न राहिलेला आहे मित्रांनो बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला लेफ्टला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाइन लेफ्ट याचा वापर करा. परत स्टार्ट एक्झाम करूया आता आपण. तर बघा यामध्ये वॉटर हा पण टेक्स्ट सिलेक्ट केला यामध्ये पूर्ण, आणि टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रश्न काय म्हणते बघा आपला, तर लेफ्टला अलाइन करायचं आहे. तर बघा इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये अलाइन लेफ्ट यावरती क्लिक केला आपण, नंतर आन्सर सबमिट केला. तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे आपण इथं डू इट युअर सेल्फसुद्धा बघितलेलं आहे. इथं एक्झामला एंड करून घेऊ. त्यानंतर फक्त आपला प्रोसेस फुलीवर आलेला आहे, नंतर सिम्युलेशन आणि सेशन कम्प्लिशन. तर बघा इथं स्लाईड शो टॅब आहे MS पॉवर पॉईंटचा, आपल्याला स्किल सीट त्यांनी दिलेलं आहे. तर स्टार्ट करूया एक्झामला. यामध्ये पॉवर पॉईंट ओपन करून घ्या तुम्ही, आणि पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर बघा एक यामध्ये स्लाईड शो या टॅबवरती आपल्याला आता जायचं आहे, ठीक आहे. परत 10 मिनटं वेळ आहे. यामध्ये बघा ट्रान्झिशन टॅब आहे, नंतर हे ॲनिमेशन वगैरे तुम्ही देऊन थोडंसं यामधूनच स्लाईड शो या टॅबमध्ये सुद्धा क्लिक करा, ठीक आहे ना. आता एवढं केल्यानंतर ही फाईल जी आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या डेस्कटॉपवरती सेशन नंबर 44 या नावाने, जेणेकरून तुम्हाला असाइनमेंट म्हणून हीच डॉक्युमेंट जी आहे ती अपलोड करता येईल जेव्हा आपण सबमिट करू तेव्हा. तर बघा इथं आपले जे 10 मिनिट आहे ते सुद्धा संपलेले आहे. तर आपण इथं सबमिट करूया आणि सबमिटचं बटन इनेबल झाल्यानंतरच सबमिट करा. इथं समोरचे स्टेप्स आलेले आहे बघा, परफॉर्म स्टेटस या बटनवर परत इनेबल करा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती जी तुम्ही असाइनमेंट डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली असेल ती इथं अपलोड करूया. तर इथं चूज फाईल करा आणि डेस्कटॉपवर तुम्ही जिथंही तुम्ही फाईल ठेवली असेल तुमच्या कम्प्युटरमध्ये तिथून सिलेक्ट करा. तर मी डेस्कटॉपवरती माझी फाईल ठेवलेली आहे बघा, सेशन नंबर 44 नावानं. तर बघूया. तर यामधून ती फाईल सिलेक्ट केली मी, पॉवर पॉईंटचीच आहे ती फाईल, तुम्ही अलग कोणची चूज करू नका. पॉवर पॉईंट सांगितलेलं आहे आपल्या स्किल सेट, तर तीच सिलेक्ट करा, ठीक आहे ना, आणि नंतरच सेव्ह करा. आता बघा इथं आपला प्रोसेस फुलीसुद्धा संपलेला आहे मित्रांनो. यानंतर आपण सिम्युलेशन क्वेश्चन्स बघून घेऊ आपण आता, ठीक आहे. आता आपलं फक्त सिम्युलेशन क्वेश्चन्स आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट आलेली आहे. बघा डॉक्युमेंट आकर्षक बनवण्यामध्ये फॉन्ट कलर अतिशय महत्त्वाचा असतो. आता व्हाईट ड्रिंक मोर वॉटर असे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड लाईट ब्लू असं करा. तर बघा इथं मी स्टार्ट केले, तर व्हाईट ड्रिंक मोर वॉटर, तर हा पूर्ण टेक्स्टवर क्लिक केला आपण. तर फॉन्ट कलर आहे यावरती जा, यामधून लाईट ब्लू, तर लास्टमधून 4थ्या नंबरचा आहे बघा, यावरती फक्त क्लिक करा. तर बघा इतर कुठेही क्लिक होत नाही मित्रांनो. तुम्हाला जिथं क्लिक करायचं असेल प्रॉपरली लाईट ब्लू कलरवरती तिथंच क्लिक करा तुम्ही आणि नंतर आन्सर सबमिट होईल. तर इथं एंड एक्झाम करून घेऊ आणि यानंतर फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट आलेली आहे मित्रांनो, तर ती आता बघून घेऊ. तर सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट एक्झाम करा. पहिला प्रश्न आहे, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कम्प्युटर ऑनलाईन गेम खेळू शकता कम्प्युटरवरती. तर बरोबर आहे मित्रांनो. नंतर आहे, इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. तर चूक आहे, आपण शैक्षणिक म्हणजेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो ऑनलाईन, तर त्यांनी नाही म्हटलेलं आहे म्हणून चूक करायचं. नंतर आहे, तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही.
तर चूक आहे मित्रांनो, हे सुद्धा आपण ऑनलाईन शॉपिंग वगैरे करू शकतो. नंतर आहे इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही. तर चूक आहे, आपण स्पॉटिफाय यूट्यूब वगैरेवरून गाणी ऐकू शकतो ऑनलाईन. तर पहिल्या नंबरचंच बरोबर आहे, तर बाकी तिन्हीसुद्धा चूक आहे. तर बघा इथं आपण सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा बघितलेलं आहे मित्रांनो, सेशन नंबर 44ची. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज मिळत राहतील. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांनासुद्धा इरा सोडवण्यामध्ये मदत होईल. तर भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुम्ही टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. टिल देन बाय अँड सी यू.